computer. So please observe carefully, and already unit number, last unit, unit number 4 that we have started, and name of the unit is understanding how to maintain harmony in the nature and the society. Into the nature and the existence. आपलं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व आणि निसर्ग आहे ह्यांच्यामध्ये हार्मनी कशी आणायची हा शेवटचं युनिट आहे. आज आपण काही डायग्राम्स पाहणार आहोत. ह्या डायग्राम्स द्वारे आज आपला विषय पण संपेल. and I hope this is the last session for universal human values. Already I shared 109 MCQs with you, and so all these MCQs you can refer, and if you have any doubts about the MCQs, @SD Bhosle is my Telegram ID. At any time you can write me any kind of message on the Telegram ID. Unfortunately or fortunately I am not using WhatsApp, so you can communicate, you can contact with me with Telegram. काय अडचण ऑनलाइन? Hello. Yes. So there are 4 orders which already we have seen. So in front of you you can observe what are the 4 orders of nature. निसर्गाच्या 4 ऑर्डर्स कुठले आहेत ते ह्या डायग्राम मध्ये दिसतात आहेत आपल्याला. फिजिकल ऑर्डर, that is the first order, and first human order, first order of the nature, and soil, water, these are the 2 examples for physical order. Next order is bio order, and example of bio orders are grass, trees, येतं का लक्षात बघा ना, plants, grass, trees and plants, these are the examples of bio order ज्याच्यामध्ये जीव नाही येत. बायो ऑर्डर मध्ये जीव नाही येत. फिजिकल ऑर्डर म्हणजे पूर्णपणे निर्जीव. फिजिकल ऑर्डर म्हणजे पूर्णपणे निर्जीव ज्याच्यामध्ये जीव नाही आहे. बायो ऑर्डर म्हणजे थोडंसं जीव आल्यासारखं, रिलेटेड टू प्लांट्स, ग्रास, प्लांट्स अँड ट्रीज म्हणजे बायो ऑर्डर. ॲनिमल ऑर्डर जिकडे पशु आणि पक्षी येतात त्याला म्हणायचं ॲनिमल ऑर्डर. आणि या तिन्ही ऑर्डर वरती अवलंबून असलेली ऑर्डर म्हणजे ह्युमन ऑर्डर, ज्याला आपण मनुष्य अवस्था असं म्हणतोय. एक्झाम्पलनी समजून घेऊया. शेतकरी जर कन्सिडर केला तो ह्युमन बिईंग आहे असं कन्सिडर केला तर तो फिजिकल ऑर्डर वरती अवलंबून आहे, जमिनीवरती अवलंबून आहे, पाण्यावरती अवलंबून आहे. यस. बायो ऑर्डर म्हणजे तो बियाणं पेरतो आणि पीक उगवून येतं आणि खातो आपण ते धान्य म्हणून. ठीक आहे. ॲनिमल ऑर्डर, शेतकरी हा पाळीव प्राण्यांना पाळतो. कोंबडी असेल, कोंबडा असेल, काय बघा, शेळी असेल, मेंढी असेल, बकरी असेल, गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, हे सगळे पशु पक्षी झाले आहेत. त्या सगळ्यांना सांभाळणारा तो शेतकरी, ह्युमन बिईंग असं म्हणूया आपण. तर ह्या तिन्ही ऑर्डर आहे ना, तिन्ही ऑर्डर वरती डिपेंडंट असलेली ऑर्डर म्हणजे ह्युमन ऑर्डर. तिथे क्वेश्चन मार्क दिसतो का बघा, क्वेश्चन मार्क. या क्वेश्चन मार्कचा अर्थ काय आहे? पेन आहे का हो? येस. सो ऑल अबोव 3 ऑर्डर्स ज्या मी हायलाइट केलेले आहेत, ऑल दीज 3 ऑर्डर्स आर सेल्फ ऑर्गनाइज्ड. स्वतःमध्ये ते एकमेकांमध्ये सेल्फ ऑर्गनाइज्ड आहेत. फक्त एकमेव ऑर्डर आहे जी सेल्फ ऑर्गनाइज्ड नाहीये, ती म्हणजे ह्युमन ऑर्डर. का? बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ आणि शरीर आणि मेंदूचा पार्ट आल्यामुळे मे बी, बरं का. ह्युमन ऑर्डर इज नॉट सेल्फ ऑर्गनाइज्ड. ते स्वतःमध्ये सेल्फ ऑर्गनाइज्ड नाहीये. तिन्ही ऑर्डर मध्ये ह्युमन ऑर्डर जगतोय ना, 3 ऑर्डर मुळे ह्युमन ऑर्डर जगतं. पण वापस उलटा जर विचार केला ना, ह्युमन ऑर्डर कडून फिजिकल ऑर्डरला काय मिळतं, बायो ऑर्डरला काय मिळतं, ॲनिमल ऑर्डरला काय मिळतं, असा जर विचार केला तर ते प्रश्नचिन्ह तसं आहे. समजून घ्या ना. प्रश्नचिन्ह का? ह्युमन ऑर्डर कडून जमिनीला किंवा पाण्याला आपण काय देतोय का बघा. ह्युमन ऑर्डर कडून आपण झाड वनस्पतींना काय देतोय का, पशु पक्ष्यांना काय देतोय का, त्याच्यासाठी तो प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्ह का कळला? हा. पॉज अँड थिंक, थांबा आणि विचार करा असं म्हणलेलं आहे. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस डायग्राम. जातोय आपण पुढे क्लिअर करत. हा, हे पण मला वाटतं पाहिलं होतं आपण. यस. अबंडन्स म्हणजे काय? मुबलक प्रमाणात. निसर्गामध्ये मुबलक प्रमाणात काय अवेलेबल आहे? फिजिकल ऑर्डर जर कन्सिडर केली तर ती जास्त अवेलेबल आहे ना ऍज कम्पेअर टू बायो ऑर्डर. बायो ऑर्डर इज अवेलेबल आहे मोर ऍज कम्पेअर टू ॲनिमल ऑर्डर. ॲनिमल ऑर्डर इज अवेलेबल ऍज कम्पेअर टू ह्युमन ऑर्डर. या तिन्ही ऑर्डरची जर बेरीज केली कुठल्या,
ह्या 3 ऑर्डरची जर बेरीज केली तर ही बेरीज जास्तच येते ह्युमन ऑर्डर पेक्षा. ह्युमन ऑर्डर पेक्षा 3 ऑर्डरची बेरीज ही जास्त आहे ना, मोठं येते. हा, हे पण पाहिलं होतं आपण. जातोय आपण पुढे. मला वाटतं हे पण पाहिलं होतं. ठीक आहे. एक्झिस्टन्स म्हणजे काय, अस्तित्व म्हणजे काय, पाहूया एकदा आणि जाऊया पुढे फास्ट. युनिट्स म्हणजे हिंदीमध्ये इकाई आहे ना. हिंदीमध्ये काय म्हणायचं त्याला, इकाई. मराठीमध्ये घटक. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व आहे ना, अस्तित्व म्हणजे सहअस्तित्व आहे. तिथे लिहिलंय बघा ना, एक्झिस्टन्स इज इक्वल टू को एक्झिस्टन्स. अस्तित्व म्हणजे काय आहे तर सहअस्तित्व आहे. एव्हर प्रेझेंट म्हणजे सदैव उपस्थित आहे ते, सदैव उपस्थित आहे. म्हणून त्याला को एक्झिस्टन्स म्हणजेच सहअस्तित्व. सहअस्तित्व म्हणजेच अस्तित्व. माझं अस्तित्व तुमच्यामुळे, तुमचं अस्तित्व माझ्यामुळे आहे ना. आपल्या दोघांच्या अस्तित्वामुळे डिव्हिजन एफचं अस्तित्व, डिव्हिजन एफच्या अस्तित्वामुळे डिपार्टमेंटचं अस्तित्व, डिपार्टमेंटच्या अस्तित्वामुळे कॉलेजचं अस्तित्व, कॉलेजच्या अस्तित्वामुळे युनिव्हर्सिटीचं अस्तित्व. समजतंय? हा, उलट आहे ना. युनिव्हर्सिटीच्या अस्तित्वामुळे कॉलेजचं अस्तित्व, कॉलेजच्या अस्तित्वामुळे डिपार्टमेंटचं अस्तित्व, डिपार्टमेंटच्या अस्तित्वामुळे डिव्हिजनचं अस्तित्व, डिव्हिजनच्या अस्तित्वामुळे विद्यार्थ्यांचं अस्तित्व, विद्यार्थ्यांच्या अस्तित्वामुळे फॅकल्टीचं अस्तित्व. ठीक आहे. रिव्हर्स. त्या अस्तित्वाचं ऐका इकडे आहे ना, बोलू नका बरं का. काय बोलायचं डायरेक्ट बोलायचं इकडे माईक वरती. आज जर तुम्ही पाहिलं, चॉक आणि डस्टरचं अस्तित्व संपून गेलेलं. व्हॉट इज द रिझन? बिकॉज chalk and duster, they are not participating in the education system. Chalk and duster, they are not participating in the education system. Therefore, an existence of chalk and duster is गायब. ठीक आहे. त्याच पद्धतीनं जर आपण आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर आपल्या अस्तित्वासाठी आपण पार्टिसिपेशन केलं पाहिजे, आपण सहभागी झालं पाहिजे. आपण जर सहभागी होत असेल तरच आपल्याला अस्तित्व आहे. आपण जर सहभागी होत नसेल तर आपलं अस्तित्व शून्य आहे. लक्षात घ्या. ऑनलाईन वाले समजतंय का हो? Yes, yes. हा, मग हे सारे युनिट्स आपण पाहिले. युनिट्स म्हणजे इकाई, या घटक मराठीमध्ये. फिजिकल ऑर्डर मध्ये काही घटक आहेत, बायो ऑर्डर मध्ये काही घटक आहेत, अॅनिमल ऑर्डर मध्ये काही घटक आहेत, ह्युमन ऑर्डर मध्ये आपण फक्त मानव आहोत. मग हे सारे घटक हे कसे आहेत? सबमर्ज म्हणजे बुडलेले आहेत. कशामध्ये बुडलेले आहेत? स्पेस मध्ये बुडलेले आहेत. स्पेस म्हणजे काय? अंतरिक्ष. स्पेस म्हणजे काय? अंतरिक्ष. अंतरिक्ष मध्ये सारे घटक बुडलेले आहेत. पृथ्वी अंतरिक्ष मध्ये बुडलेली आहे. राहिलेले सारे ग्रह अंतरिक्षामध्ये बुडलेले आहेत. सूर्य सुद्धा अंतरिक्षामध्ये बुडलेला आहे. ही एक सौरमाला झाली, सोलार सिस्टम. अशा बऱ्याच सोलार सिस्टम जरी कन्सिडर केल्या तरी सगळ्या सोलार सिस्टम्स ह्या स्पेस मध्ये बुडलेले आहेत. म्हणजे स्पेस हे सगळ्यात मोठं आहे. लक्षात घ्या. स्पेसच्या आतमध्ये वेगवेगळे युनिट्स. म्हणून वाक्य काय आलं? युनिट्स सबमर्ज्ड इन दी स्पेस. पुढचा महत्वाचा पॉइंट, स्पेसला शून्य का म्हणलं जातं ते आपण पाहणार आहेत आता. स्पेसला शून्य का म्हणलं जातं तर हे समजून घेण्यासाठी, व्हॉट एव्हर युनिट्स आर अवेलेबल ऑन दी अर्थ, व्हॉट एव्हर युनिट्स आर अवेलेबल इन दी स्पेस, ऑल युनिट्स आर लिमिटेड इन साईज. प्रत्येकाची साईज ही मर्यादित आहे. तुमची स्वतःची उंची घेतली तरी ती पण मर्यादित आहे. माझी स्वतःची उंची घेतली मर्यादित आहे. यस, विचार करा. झाड जरी घेतलं तरी झाडाची पण उंची मर्यादित आहे. सन जरी घेतला तर सनचा डायमीटर हा लिमिटेड आहे. पृथ्वी जरी घेतली तरी पृथ्वीचा पण डायमीटर हा लिमिटेड आहे. चंद्र घेतला, चंद्राचा डायमीटर लिमिटेड आहे. म्हणजे जे काही युनिट्स आपण पाहतो ह्या स्पेस मध्ये, ऑल युनिट्स आर लिमिटेड इन साईज, सीमित आकारामध्ये आहेत. विचार करा. पण जर स्पेस घेतलं, स्पेस म्हणजे काय? अंतरिक्ष. अंतरिक्ष जर घेतलं तर इकडे म्हणलं आहे ना, अनलिमिटेड आहे ना, असीम आहे. असीम, लिमिट नाही आहे ना. लिमिट कोणाला नाहीये? स्पेसला लिमिट नाहीये. अशा कितीतरी आकाशगंगा आहेत, कितीतरी गॅलॅक्सीज म्हणतो आपण इंग्लिश मधून, कितीतरी सोलार सिस्टम्स आहेत. आपल्याला फक्त एकच माहिती आहे, पृथ्वी. त्याच्यावरती आपण राहतो असं वाटतं आपल्याला. अशा बऱ्याच आकाशगंगा आहेत, बऱ्याच पृथ्व्या आहेत भविष्यामध्ये. आपल्यापेक्षा पण हुशार असलेली जात आहे, त्याला एलियन म्हणतात. काही जण विश्वास ठेवतात, काही जण विश्वास ठेवत नाहीत. समजतं का? पाय अशी एक कॉन्स्पिरसी थिअरी आहे, एलियन्स आणि माकडे एकत्र येऊन आपण जन्माला आलो, अशी एक थिअरी आहे. त्याला काय म्हणतात? कॉन्स्पिरसी थिअरी. समजतं का? पाय मग ते आहे का नाही माहित नाही कोणालाच.
कोणतं काहीतरी सांगताय आपण ऐकतो आणि वागतोय तसंच. त्याच्यामुळे हे फाइंड आउट करणं, व्हेरीफाय करणं, व्हॅलिडेट करणं, पडताळून पाहणं आपल्या लेवलला गरजेचं आहे. फक्त स्पेस हा अनलिमिटेड कसा समजला का? स्पेसला फक्त लिमिट नाहीये, लक्षात घ्या. पुढे विचार जर केला तर सगळे युनिट्स हे ऍक्टिव्हिटी मध्ये आहेत. म्हणजे काय, काही ना काही क्रिया करतात आहेत. विचार करा, खरंच करतात काय? देअरफॉर ऑल युनिट्स आर ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह म्हणजे क्रियाशील आणि ऍक्टिव्हिटी म्हणजे क्रिया. साऱ्या युनिट्स मध्ये क्रिया घडत आहे आणि सारे युनिट्स हे ऍक्टिव्ह आहेत म्हणजेच क्रियाशील आहेत. त्याचा जर विचार करायचा झाला तर परत एकदा एक एक्झाम्पल घ्या. परत एकदा शेतकऱ्याच एक्झाम्पल देतोय का तर आपण शेतकऱ्याला जवळून पाहतोय, त्याचं दुखणं वेगळंच आहे. त्याला समजून कोणच नाही घेत आहे, ना अधिकारी घेतात आहेत, ना हे नेते लोक घेतात आहेत, ना कोणच नाही घेत आहेत. आणि घेतलंच, समजून घेतलंच तर स्वतःच्या पब्लिसिटीसाठी समजून घेतात. विचार करा, स्वतःच्या पब्लिसिटीसाठी त्यांना समजून घेतात, समजून घेतल्यासारखं दाखवतात. त्यांचे प्रॉब्लेम तसेच आहेत अजून पण. विचार करा, आहेत का सॉल्व्ह झालेत ह्याचा विचार करा. मग शेतकऱ्याचं जर एक्झाम्पल घेतलं तर शेतकरी कुठल्या ऑर्डर मध्ये येतो? ह्युमन ऑर्डर. ह्युमन ऑर्डर 4 ऑर्डर पैकी आहे ना. नेचर मधल्या, नेचरच्या 4 ऑर्डर, फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर, अॅनिमल ऑर्डर अँड ह्युमन ऑर्डर. शेतकरी कुठल्या ऑर्डर मध्ये येणार? ह्युमन ऑर्डर मध्ये पकडू आपण. ठीक आहे. त्याची शेतजमीन, शेतकऱ्याची शेतजमीन म्हणजे काय? कुठली ऑर्डर? फिजिकल ऑर्डर. सॉइल आणि वॉटर येतं त्या फिजिकल ऑर्डर मध्ये. आणि बी बियाणं जर कन्सिडर केली तर ती कुठल्या ऑर्डर मध्ये येतात? विचार करा. बायो ऑर्डर. ठीक आहे, बायो ऑर्डर. म्हणजे 3 ऑर्डरचा एकमेकांशी कनेक्शन आहे आणि तिन्ही ऑर्डर मध्ये ऍक्टिव्हिटीज होतात आहेत का? विचार करा. तिन्ही ऑर्डर मध्ये ऍक्टिव्हिटीज होतात आहेत. कशा ऍक्टिव्हिटीज होतात आहेत? जमिनीची नांगरणी करतो आहे ना. सगळ्यात पहिल्यांदा जमिनीची नांगरणी करतो म्हणून आपण. जमिनीची नांगरणी केली म्हणजे काय झालं? ह्युमन ऑर्डर हा कुठल्या ऑर्डर सोबत इंटरॅक्शन झालं? फिजिकल ऑर्डर सोबत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तो काय करतोय? बियाणं पेरतोय. बियाणं पेरतोय म्हणजे बायो ऑर्डरचं ह्युमन ऑर्डर सोबत प्लस फिजिकल ऑर्डर सोबत ऍक्टिव्हिटी झाली, काहीतरी ऍक्टिव्हिटी झाली आहे. त्याच्यानंतर मग वॉटर, परत फिजिकल ऑर्डर, पाणी दिलं जातं त्या पेरलेल्या बियांना बघा. आणि त्यातून मग नवीन जन्म आहे ना, ज्याला आपण क्रॉप्स म्हणतोय ना, पिकं उगवून येतात म्हणतो आपण. म्हणजेच प्रत्येक युनिट मध्ये काही ना काही ऍक्टिव्हिटीज होत असताना तुम्हाला दिसतील. समजलं? बट इफ यू ऑब्झर्व स्पेस, सो स्पेस मध्ये कुठल्याच ऍक्टिव्हिटी होत असताना दिसत नाहीत. म्हणजे एक सौर आता हे माहित नाही ऍक्च्युली आपल्याला, बरं का, आपल्याला माहित नाहीये एक सोलार सिस्टम दुसऱ्या सोलार सिस्टम सोबत इंटरॅक्शन करते का हे माहित नाही अजून. सायंटिस्ट लोकांना कळलंच नाही. एक सोलार सिस्टम दुसऱ्या सोलार सिस्टमला असं काही इंटरॅक्शन करते का दोघांमध्ये काही ऍक्टिव्हिटी होतात काही माहित नाही आपल्याला. त्याच्यामुळे आपण समजून घेतलेलं आहे, अज्युम केलेलं आहे की स्पेस मध्ये काय होत नाही? ऍक्टिव्हिटी होत नाही. फक्त एक्झाम्पल समजून घेण्यासाठी, जर आपण ऍस्ट्रॉनॉट म्हणून जर स्पेस मध्ये गेलो, इमॅजिन करा आपल्या पाठीवरती काहीतरी सिलेंडर असतात, ऑक्सिजन सिलेंडर, आणि काहीतरी एनर्जी पॉवर असते ज्याच्याद्वारे आपण अंतरिक्ष मध्ये उडत असतोय. समजा ते बिना सिलेंडरचं जर गेलो आपण स्पेस मध्ये तर आपण ऍक्टिव्हिटी करू शकू का? ह्युमन ऑर्डर स्पेस सोबत ऍक्टिव्हिटी करू शकेल का? आन्सर इज नो. मरून जाणार आपण, हवेतच असं लटकत बसणार. समजतं का बघा? त्याच्यामुळे तिकडे काय म्हणलंय? नो ऍक्टिव्हिटीज आर इन दी स्पेस. अंतरिक्ष मध्ये कुठल्याच प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज होत नाहीत. मग कुठल्याच प्रकारच्या नो ऍक्टिव्हिटीज ह्या शब्दामुळे म्हणजेच क्रियाशून्य. नो ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? क्रियाशून्य. त्याच्यामुळे शून्य तिथं आलं. शून्य आल्यामुळे स्पेसला आपण शून्य म्हणलेलं. कळलं का? स्पेसला शून्य का म्हणलं? यस, ठीक आहे. बाकीचं वाचा, हे समजून येईल तुम्हाला बरं का. आपण जातोय आता पुढे. हे पाहिले का डायग्राम? नाही? हा, फटाफट पाहूया. बघा काय, बघा पॉइंट काय आहे? होलिस्टिक परसेप्शन आहे, सर्वांगीण दृष्टिकोन. होलिस्टिक परसेप्शन म्हणजे काय? सर्वांगीण दृष्टिकोन. कशाचा? ऑफ हार्मनी, म्हणजे सुव्यवस्थित करण्याचा. कशाला?
कशासाठी? इन एक्झिस्टन्स म्हणजे आपल्या अस्तित्वामध्ये. आपल्या अस्तित्वामध्ये हार्मनी आणण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन काय आहे तो समजून घेण्यासाठी आपण आता ही डायग्राम पाहतोय. सर्वांगीण दृष्टिकोन कशासाठी? सुव्यवस्थित करण्यासाठी. कशाला? एक्झिस्टन्सला, आपल्या अस्तित्वाला. त्याच्यासाठीची ही डायग्राम आहे, समजून घ्या. बघा यातला बराच पार्ट रिपीट होतोय. पेन कुठनं घ्यायचा? इथनं. ठीक आहे. आपण नेचरच्या बरं का हाऊ टू मेंटेन हार्मनी इन नेचर हे पाहिल्यानंतर आता आपण पुढच्या लेवलला चाललोय. हाऊ टू मेंटेन हार्मनी इन एक्झिस्टन्स. आपल्या स्वतःच्या अस्तित्वामध्ये सुव्यवस्थितपणा कसा आणण्यासाठीचं पहिलं जे दिसतंय हे ब्ल्यू कलर मध्ये बॉक्स. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व, म्हणजेच काय? इज इक्वल टू को एक्झिस्टन्स म्हणजे सहअस्तित्व आहे ना. अस्तित्व म्हणजे सहअस्तित्व आहे. आणि म्हणजेच काय? तर ऑल युनिट्स आर सबमर्ज्ड इन दी स्पेस. सारे घटक हे त्या अंतरिक्षामध्ये बुडलेले आहेत, हे म्हणजेच अस्तित्व आहे. पहिला पॉइंट कळला. त्याच्यानंतर एक्झिस्टन्सचे दोन टाईप पडले, टाईप नंबर 1 आणि टाईप नंबर 2. पहिला टाईप हा युनिट्स म्हणतोय आपण. सारे युनिट्स जे ह्युमन ऑर्डर, बायो ऑर्डर, फिजिकल ऑर्डर आणि कुठली ऑर्डर? ॲनिमल ऑर्डर आहे. ह्या 4 ऑर्डर मध्ये येणारे जे काही सगळे घटक आहेत ते सारे युनिट्स म्हणजे त्याला आपण नेचर म्हणतोय, त्याला आपण निसर्ग असं म्हणतोय. 4 ऑर्डरला एकत्रितपणे काय म्हणतोय? नेचर असं म्हणतोय, निसर्ग असं म्हणतोय. स्पेस म्हणजे काय? ऑल परवेडिंग. ऑल परवेडिंगचा अर्थ आहे सर्वव्यापी. स्पेस हे काय आहे? सर्वव्यापी आहे. सगळ्याला व्यापून टाकलेलं आहे त्यांनी. अख्ख्या सोलार सिस्टमला व्यापून टाकलंय, आपल्याला व्यापून टाकलंय, ह्या आपल्या कुटुंबाला व्यापून टाकलंय, अख्ख्या कॉलेजला व्यापून टाकलंय. सगळ्याला व्यापून टाकणार काय आहे? तर स्पेस आहे. म्हणून तिथे शब्द आला ऑल परवेडिंग. ऑल परवेडिंगचा अर्थ काय आहे? सर्वव्यापी. स्पेस इज सर्वव्यापी. ठीक आहे. मग हे आताच पाहिलं आपण. युनिट्स आर लिमिटेड इन साइज. युनिट्स आर ऍक्टिव्हिटी. युनिट्स आर ऍक्टिव्ह. युनिट्स आर सेल्फ ऑर्गनाइज. प्रत्येक युनिट हे स्वतःमध्ये ऑर्गनाइज्ड आहे. जसं आपली बॉडी ऑर्गनाइज्ड आहे, बॉडी आजारी नसते पडत. बॉडीच्या आतमध्ये बसल्यावर सेल्फ आजारी पडत असतो आधी, मग बॉडीला त्रास व्हायला लागतो आणि मग दवाखान्यात जातो आपण. समजून घ्या. जर सेल्फ वर काम केलं तर कमीत कमी आजारी आपण पडू. एक्सपेरिमेंटेशन करून पहा स्वतःच्या लेवलला. ठीक आहे. विचार करा काय म्हणलं, कळतं का पहा. रेकॉग्नाइजेस रिलेशनशिप अँड फुलफिल्स. सगळे युनिट्स हे एकमेकांमध्ये नातेसंबंधामध्ये राहत असतात आणि एकमेकांची परिपूर्तता करण्यासाठी असतात सारे युनिट्स. ठीक आहे. नंतर युनिट्सचे 2 टाईप पडले तिथे पहा. युनिट्सचे 2 टाईप पडले. हा पहिला टाईप, हा दुसरा टाईप. समजून घ्या आता. बघा समजतं का? युनिट्स कॅन बी डिवायडेड इंटू 2 टाइप्स. नंबर 1 मटेरियल अँड नंबर 2 कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेसला दुसरा शब्द आपण वापरतोय सेल्फ. बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ. म्हणजेच थोडक्यात बॉडीच्या आतमध्ये चैतन्य आहे. ते चैतन्य आहे म्हणून आपण जिवंत आहेत. ज्याला आपण सोल किंवा आत्मा किंवा स्पिरिट म्हणजे काय? सुपर नॅचरल पॉवर म्हणू आपण स्पिरिट. सेल्फ किती शब्द सारखेच बघा ना. कॉन्शियसनेस, सेल्फ, आय, स्पिरिट हे सारे शब्द म्हणजेच ते कॉन्शियसनेस आहे. समजलं का? चैतन्य म्हणतो आपण त्याला. आता विचार करा. मग युनिट्स आर डिवायडेड इंटू 2 टाइप्स, मटेरियल अँड कॉन्शियसनेस. आता फक्त मटेरियलचा आपण स्टडी करतोय. मटेरियल कॅन बी फर्दर क्लासिफाईड इंटू 2 ऑर्डर्स. मटेरियल कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 ऑर्डर्स. ते ऑर्डर्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. ते निसर्गाचे ऑर्डर्स आहेत. फिजिकल ऑर्डर अँड बायो ऑर्डर. फिजिकल ऑर्डर मध्ये माती आणि वॉटर कन्सिडर करा. बायो ऑर्डर मध्ये काय कन्सिडर करणार? साऱ्या वनस्पती, ज्याच्यामध्ये ग्रास, प्लांट्स अँड ट्रीज, क्रॉप्स पण कन्सिडर करा, पिकं. ही सारी बायो ऑर्डर मध्ये येतात. ठीक आहे. मग मटेरियल हे टेम्पररी आहे. मटेरियल काय आहे? टेम्पररी आहे. आपलं शरीर मटेरियल आहे ना. आपलं शरीर मटेरियलनी बनलेलं आहे ना. म्हणजेच आपलं शरीर पण टेम्पररी आहे. आपण मेल्यानंतर आपलं शरीर हे एकतर पुरलं जातं किंवा जाळलं जातं. म्हणजे वापस आपण निसर्गामध्ये विलीन होत असतोय.
म्हणून ते टेम्पररी आहे. पण बॉडीच्या आतमध्ये असलेला सेल्फ, ज्याला आपण कॉन्शियसनेस म्हणतोय, ते मात्र कसं आहे, कंटिन्युअस आहे ना, कंटिन्युअस. निसर्गामध्ये वापस जातं ते, आणि वापस निसर्गामधनं परत दुसरीकडे जातं असं म्हणतात. ते आहे का नाही खरं माहित नाही, ठीक आहे. पण इकडे शब्द आला आहे ना, कंटिन्युअस आहे ते. चैतन्य जे काय आहे, बॉडीच्या आतमध्ये असलेला सेल्फ जो आहे ना, तो चैतन्यामध्ये आहे, तो कंटिन्युअस आहे. मटेरियल मात्र टेम्पररी आहे. मटेरियलला दोन, बोलू नका इकडे आहे ना, मटेरियलला दोन गोष्टी, रेकग्नायझिंग अँड फुलफिलिंग, हे समजून घेण्यासाठी मटेरियल पण एक्सपिरियन्स करत असतं, लक्षात घ्या. रिअलायझेशन म्हणजे मटेरियलला पण रिअलायझेशन होत असतं, मटेरियल पण स्वतःची परिपूर्तता करत असतं. म्हणजेच मटेरियलचे परत दोन ऑर्डर मध्ये विभाजन झालं, फिजिकल ऑर्डर अँड बायो ऑर्डर आहे. आता फक्त फिजिकल ऑर्डरचा अर्थ समजून घेऊ आपण. फिजिकल ऑर्डर मध्ये सगळ्यात लहान घटक जर पाहिला तर तो ऍटम आहे, ऍटम, ज्याला आपण मराठीत काय म्हणतोय, अणु. ठीक आहे. एक हायड्रोजनचा ऍटम एच लिहितो मी, एक ह्याने लिहिता येत आहे, छान आहे हे, ठीक आहे. पण मला लिहिता येत नाही, ठीक आहे. एक हायड्रोजनचा ऍटम म्हणजे हायड्रोजन म्हणू आपण, ज्याला आपण ऍटम असं म्हणतोय, मराठीमध्ये अणु असं म्हणतोय, ठीक आहे. एक येत नाही, ठीक आहे. एक हायड्रोजनचा ऍटम दुसऱ्या हायड्रोजनच्या ऍटम सोबत आला, मग काय तयार होतं, H2, ज्याला आपण काय बघा ना, H2 थोडस नीट लिहित नाही ना, H2 त्याला काय म्हणायचं, मॉलिक्यूल, रेणू. दोन हायड्रोजनचे ॲटम एकत्र आले आणि एक H2 हा मॉलिक्यूल तयार झाला, ज्याला आपण रेणू असं म्हणतोय. मग ह्या H2 मध्ये काय होतं बघा ना, निसर्ग किती किमया करतोय ना, किती मिरॅकल करतोय ना. एक हायड्रोजनच्या मॉलिक्यूल मध्ये एक ऑक्सिजनचा ॲटम ऍड झाला तर आपल्याला काय भेटतो, H2, ज्याला आपण वॉटर असं म्हणतोय. आतापर्यंत माणसाने एवढे शोध लावलेत, पण दोन हायड्रोजनचे ॲटम आणि एक ऑक्सिजनचा ॲटम एकत्र आणून पाणी नाही तयार करू शकत आहे आपण. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दोन हायड्रोजनचे ॲटम एकत्र आणून एक ऑक्सिजनचा ॲटम बाहेर काढून एकत्रित आणून वॉटर तयार नाही करू शकत आहे. एवढा आपण डेव्हलप झालो असलो तरी आहे ना, विचार करा. मग हे H2O जे आहे, ह्याला आपण काय म्हणतोय, मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ वॉटर. H2O म्हणजे काय, मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ वॉटर. मग हे जे काही मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ वॉटर आहे, ह्याचे परत दोन भाग पडले आहे. लंप, मराठी अर्थ जर पाहिला गुगल वरती तर ढेकळं, मातीची ढेकळं आहे ना, लंप म्हणजे मातीची ढेकळं असा अर्थ न घेता आपण सॉलिड असा अर्थ घेतोय. मातीची ढेकळं ही सॉलिड आहेत असं समजूया आपण, ठीक आहे. तर मॉलिक्युलर स्ट्रक्चर कॅन बी फर्दर क्लासिफाईड इनटू टू टाइप्स, लम्प्स अँड फ्लुइड. तर लंपचा अर्थ आपण सॉलिड घेतोय, फ्लुइडचा अर्थ काय, सबस्टन्स विच इज हॅव्हिंग द टेंडन्सी टू फ्लो. असा पदार्थ ज्याच्यामध्ये वाहण्याची टेंडन्सी, काय म्हणणार, क्षमता. टेंडन्सी म्हणजे कपडे काय बघा, टेंडन्सीचा अर्थ आता हा सवय. टेंडन्सी, व्हॉट इज द मिनिंग ऑफ टेंडन्सी, समजतं का बघा. कोणाकडे आहे का हो ऑनलाईन वाले, गुगल वरती सर्च करा. प्रवृत्ती आहे ना, म्हणजे अशा पदार्थामध्ये अशी प्रवृत्ती आहे ना. कसली प्रवृत्ती, जी वाहून नेते आहे ना स्वतःला. वाहून नेण्याच्या प्रवृत्ती मटेरियल मध्ये दोनच आहेत, लिक्विड आणि गॅसियस. लिक्विड आणि गॅसियसला एकत्रितपणे आपण काय म्हणतोय, फ्लुइड असं म्हणतोय. गॅस पण वाहतो आणि लिक्विड पण वाहतं, त्याच्यामुळे हे समजून घ्या ना, लिक्विड आणि गॅसेस, हे कळलं का, हे कळलं का बघा. मग ह्याच्या पुढच्या लेवलला ह्या तीन काय आहेत, अवस्था आहेत म्हणूया आपण, कशाच्या, पदार्थाच्या. फिजिकल स्टेट्स म्हणतोय आपण त्याला, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. मग या सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस एकत्र येऊन काय होतं बघा ना पुढे,
सेल तयार होतो, सेल, ज्याला आपण पेशी असं म्हणतोय, पेशी. अमिबाचं एक्झाम्पल आठवतं का बघा ना, एक पेशी प्राणी आहे ना अमिबा. मग तो कसा तयार झाला असेल विचार करा. बायो ऑर्डरचं एक एक्झाम्पल म्हणजे एक पेशी अमिबा, बर का. मग बऱ्याच पेशी एकत्र आल्यानंतर एक प्लांट तयार होतं म्हणून आपण. झाड, झुडप, गवत काय असेल ते, बऱ्याच सेल्स एकत्र आल्यानंतर प्लांट तयार झालं. त्याच्यानंतर मग काय झालं बघा, बऱ्याच पेशी एकत्र येऊन एक बॉडी तयार झाली, बॉडी, त्याला आपण ॲनिमल बॉडी असं म्हणतोय. म्हणजे पशु किंवा पक्ष्याचं शरीर, पशु किंवा पक्ष्याचं शरीर. आता हे नुसतं शरीर आहे, लक्षात घ्या, हे नुसतं शरीर आहे. ह्या शरीराला कॉन्शियसनेस येऊन भिडला, समजतं का बघा. इकडून शरीर आलं, ॲनिमलचं शरीर आलं, आणि इकडून कॉन्शियसनेस आला, कॉन्शियसनेस म्हणजे चैतन्य आलं. त्या शरीरामध्ये चैतन्य आल्यानंतर मग ॲनिमल ऑर्डर तयार झाली. प्लस प्लस दिसतं का बघा, काय काय एकत्र आलं. ॲनिमलचं, पशु आणि पक्ष्याचं शरीर, आणि इकडून कॉन्शियसनेस आला, दोघं एकत्र येऊन प्लस चिन्हानंतर ॲनिमल ऑर्डर तयार झाली. समजलं का. त्याच पद्धतीनं ह्युमन बॉडी कन्सिडर करा, मानवी शरीर, आणि ह्या मानवी शरीरामध्ये परत कॉन्शियसनेस आला, समजतंय का. मानवी शरीर इकडून आलं आणि इकडून कॉन्शियसनेस आला, म्हणजे सेल्फ आला, चैतन्य आलं, स्पिरिट आलं, सोल आलं, एकत्रित आल्यानंतर ह्युमन ऑर्डर तयार झाली. आता हे एक्झाम्पल समजून घेण्यासाठी विचार करा काय म्हणतोय. आईच्या पोटामध्ये स्वतः असतानाचं इमॅजिनेशन करा. 9 महिने पोटामध्ये वाढलो आपण आईच्या. आईच्या पोटामध्ये वाढत असताना सगळ्यात पहिल्यांदा मांसाचा गोळा आला तिथे, विचार करा. त्या मांसाच्या गोळ्यामध्ये हळूहळू आपल्याला हात आले, पाय आले, कान आले, नाक आले, तोंड आलं. अजून जीव त्याच्यामध्ये आलेला नसतो. शरीर फक्त डेव्हलप झालेलं असतं. आईच्या पोटामध्ये असताना त्याला इन्फंट म्हणतात, अर्भक म्हणतात. ते अर्भक डेव्हलप होत असताना ह्युमन बॉडी डेव्हलप होत असते आईच्या गर्भामध्ये. आणि नंतर असं काहीतरी होतं, काय होतं हे अजून सायंटिस्ट लोकांना कळलेलं नाहीये. त्या शरीराच्या आतमध्ये सेल्फ येतो, त्या शरीराच्या आतमध्ये कॉन्शियसनेस येतो, त्या शरीराच्या आतमध्ये स्पिरिट येतं, त्या शरीराच्या आतमध्ये सोल येतो, आत्मा म्हणूया आपण. नंतर मग ते जे ह्युमन बॉडी आहे आईच्या पोटामध्ये असताना, ज्याला आपण अर्भक इन्फंट म्हणतोय, त्याच्यामध्ये जीव येतो, लात मारायला चालू करतं. मग ते आईच्या पोटामध्ये असताना ते इन्फंट अर्भक जे आहे ते लात मारायला चालू करतं. ते लात मारणं हे आईसाठी आनंद देणारं असतं. पोटामध्ये आईच्या गर्भामध्ये असताना ते लात मारणं हे आईसाठी काय असतं, आनंद देणारं असतं. विचारून पहा, जर कोण घरामध्ये असेल तर विचारून पहा, तर त्यांना आनंद होत असतो, गुदगुल्या होत असतात. दुसरा एक शब्द आहे त्याला. ते ज्यावेळेस लात मारताय ना त्यावेळेस गुदगुल्या होत असतात. लात मारणंच आहे, पण हे कधी शरीरामध्ये असताना, गर्भामध्ये असताना. ज्यावेळेस मोठं होतं त्यावेळेस सुद्धा लात मारतं. ते मोठं झाल्यानंतर पण लात मारताय, पण ते लात मारणं दुःख देणार असतं. समजून घ्या ना, बघा. मोठं झाल्यानंतर पण आई वडिलांना लात मारली जाते, तिथे मात्र आई वडिलांना दुःख होत आहे. समजतंय का बघा ना. लात मारणं एकच आहे, पण कधी आनंद देणार आहे, कधी दुःख देणार आहे. त्याच्यामुळे हॅपीनेस आणि सॅडनेस काय आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. समजलं का. ऑनलाईन वाले हॅलो, मी ऑफलाईन वाल्यांकडेच बघून सांगतोय. काय ऑनलाईन वाले, जाऊया पुढे. यस Yes, sir. आता इकडे बरं का, ही ऑलरेडी डायग्राम आपण पाहिलेली आहे, आठवते का पहा. आठवत नसेल तर फास्ट डिस्कस करून आपण पुढे जातोय. हार्मनी इन सेल्फ, बॉडीच्या आतमध्ये असलेला बॉडीच्या आतमध्ये असलेला जो सेल्फ आहे ना, ज्याला आपण स्पिरिट म्हणतोय, सोल म्हणतोय, त्याच्यामध्ये सुव्यवस्था आणण्यासाठीचं डायग्राम. डाव्या साईडला फोर्स आणि बल म्हणलेलं आहे, ज्याला फोर्स आणि पॉवर आहे, शक्ती म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. आणि बल म्हणजे काय, फोर्स. समजून घ्या. आता ऍक्टिव्हिटी म्हणजे क्रिया आहे काहीतरी, जिकडे प्रोसेसिंग होतं म्हणू आपण. आता सगळ्यात पहिल्यांदा विचार करा, योग्य समज, राईट अंडरस्टँडिंग इन सेल्फ
बॉडीच्या आतमध्ये असलेल्या सेल्फ मध्ये योग्य समज जर आणायची असेल तर आपल्याला फोर्सफुली काम करायला लागणार आहे. विचार करा, शक्ती लावायला लागणार आहे बॉडीच्या आतमध्ये असलेल्या सेल्फला योग्य समज देण्यासाठी. विचार करा. आणि मग एकदा राईट अंडरस्टँडिंग सेल्फ मध्ये आल्यानंतर रिअलायझेशन होणार आहे. आपल्याला अनुभव येणार आहेत वेगवेगळे. अनुभव हे शरीराच्या माध्यमातून सेल्फला येतात, डायरेक्ट सेल्फला अनुभव येत नाहीत. अनुभव घेणार हे शरीर आहे, पण अनुभवणारा सेल्फ आहे. लक्षात घ्या, अनुभव घेणारा शरीर आहे पण ऍक्च्युअल अनुभवणारा हा सेल्फ आहे. हे कळतं का? पहा, याचं एक्झाम्पल छोटस समजून घेऊया. आपल्या क्लासमध्ये एसी आहेत असं समजा आहे ना, आणि त्या एसीच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा आपल्या शरीराला थंडगार हवा भेटते आणि सुखी होणारा कोण आहे? मग तो एक्सपिरियन्स शरीराला झाल्यानंतर बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ हा आनंदी होत असतो. समजतं का? पाय यस. हा, तर रिअलायझेशन जे आहे ते शरीराच्या माध्यमातून सेल्फला होते. अंडरस्टँडिंग होतं, नंतर आपल्याला बोध होतात वेगवेगळे. डिझायर, थॉट्स अँड एक्सपेक्टेशन्स, ह्या 3 ऍक्टिव्हिटीज आहेत ना बॉडीच्या आतमध्ये असलेल्या सेल्फच्या. आपल्या काही इच्छा आहेत, आपल्याला काही विचार आहेत, आपल्याला काही अपेक्षा आहेत. आता इथे शब्दाचा अर्थ चुकलेला आहे. एक्सपेक्टेशनचा अर्थ हो आशा असं दिलेला आहे, तो चुकीचा आहे. होप्स म्हणजे काय? आशा. आणि एक्सपेक्टेशन्स म्हणजे काय? अपेक्षा. आपल्याला काही अपेक्षा आहेत, ठीक आहे. अपेक्षा मोठ्या लेवलला गेल्यानंतर ऍस्पायरेशन्स होतात, ज्याला आपण महत्वाकांक्षा म्हणतोय. तिकडे बाहेर जायचं असलं जावं, तुम्हालाच म्हणतोय मी. येतं का लक्षात? तुम्हाला सांगितलं की आहे ना सुरुवातीलाच लेक्चरच्या आहे ना, शेवटचं लेक्चर आहे, शेवट गोडनी होत असतो माहितीये का? बघा, कडू करायचं असेल तर मला काय प्रॉब्लेम नाही ना, कडू करून घ्या. डोळ्यात डोळे घालून बघण्याची ताकद आपल्याला आणायची प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आणि विद्यार्थिनीमध्ये. हॅलो, येतोय का लक्षात? बघा की इकडे बघायचं, तेवढ्या पुरतं असतं रागवणं. ती ताकद आणायची आपल्याला डोळ्यात डोळे घालून बघण्याची आणि बोलण्याची. समजतंय का? हा, आशा आणि अपेक्षामध्ये मग मला विचारा की डायरेक्ट आहे, मला पण येत नाही ते. बाकीचे आपले ऑनलाईन काही विद्यार्थी आहेत ते सांगतील काहीतरी फरक. एकमेकांना बोलून कळणार आहे का? मला डिस्टर्ब होणार आहे तो. हा, वेगळं आहे की मग विचार करूया आपण सगळे मिळून, ठीक आहे. आशा म्हणजे अपेक्षा असं म्हणू शकतो का आपण? पहिली गोष्ट विचार करा, विचार करा. आपण जे जगतोय ते एका आशेवरती जगतोय, अपेक्षा नाही आहे जगण्याची. विचार करा, जगण्याची अपेक्षा नाहीये, काहीतरी आशा आहे ना, त्या आशयाच्या पोटी आपण जगतोय. जगण्याची अपेक्षा सगळ्यांनाच आहे, हजारो वर्ष जगणं आहे का? विचार करा, आपण मेलच नाही पाहिजे ही अपेक्षा आहे. मायकल जॅक्सनचं, हसू नका ना, अभ्यास करा. मायकल जॅक्सनचं एक्झाम्पल बघा ना, कसं मेलं बिचारं ते. त्याला असं वाटत होतं की आपण कधीच नाही मेलं पाहिजे. त्याच्यासाठी नाही तसले ड्रग्ज घेतले त्याने. स्वतःचा काळा रंग हा पांढरा करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे एक्सपेरिमेंट स्वतःच्या शरीरावरती केले. मरत असताना आपण काय करतो हे पण कळायचं बंद झालं त्याला. युट्यूबवर टाका आहे ना, मायकल जॅक्सनचं एक्झाम्पल तुम्ही समजून घ्या. बघा, तर 100 काय बघा ना, 100 पेक्षा जास्त आहे ना वर्ष जगणं आहे ना, हजारो वर्ष जगणं ही काय झाली? अपेक्षा झाली आहे. अपेक्षा ह्या पूर्ण होऊ शकतात नाही माहित नाही, होप्स हे त्याच्या पुढचे. समजतं का? बघा, एक्झॅक्ट डिफरन्स कोणच नाही सांगू शकणार, फक्त एक्झाम्पल्सने आपण समजून घेऊ शकू.
मग अपेक्षा कुठे ठेवायच्या आणि आशा कुठे ठेवायच्या हे कळलं पाहिजे आपल्याला. होप्स कुठे असणार आणि अपेक्षा कुठे असणार. यस, एका मुलीने मला प्रेम करावं ही काय झाली, अपेक्षा झाली. विचार करा. किंवा एका मुलीला असं वाटू शकेल की एका मुलानं प्रेम करावं, माहित नाही, आता मी एक्झाम्पल देतोय समजून घ्या. तर ती अपेक्षा आहे ना. आता काय म्हणतो बघा, एखादी मुलगी माझ्यावर प्रेम करते ही माझी आशा आहे आणि त्या आशेवर जगतोय मी. समजतं का बघा, कळतंय का? विचार करा. हे मी सांगितलेलं चुकीचं पण असू शकेल, माहित नाही मला. हे मला समजलेले 36 वर्षांमध्ये, ठीक आहे, 36 वर्षांमध्ये जे काय मला समजलंय त्या UHVच्या माध्यमातून आपण सगळेच मिळून समजून घेतोय एकमेकांना. माझे विचार चुकीचे असू शकतील, अख्खा माणूस मी चुकीचा असू शकेल. समजलं का? ऑनलाईन हॅलो, कळलं का? थोडंफार काहीतरी कळलं का? 1% 2%, 1% 2%, समजलं का? ऑनलाईन जाऊया का पुढे? हॅलो, यस सर. आता हे ऑलरेडी शिकलेलं आहे बरं का आपण. शेवटचे 2-3 डायग्राम राहिलेले आहेत. आज हे संपल्याशिवाय आपण जाणार नाहीयेत. आणि ज्याला जायचंय ते जाऊ शकता. मी एकटाच बसून इकडे रेकॉर्ड करून अपलोड करणार आहे. माझा सिलेबस डिव्हिजन F चा संपला. आज डिव्हिजन G चा संपून इकडे आलेलो आहे मी. आणि आज आपला शेवटचा सेशन डिव्हिजन F चा आहे. येत्या पुढच्या लेक्चरमध्ये डिव्हिजन C चा पण सिलेबस संपेल. एक लेक्चर पाहिजे आता. तर थोडंसं कोऑपरेट करा जाता जाता शेवटच्या लेक्चरसाठी. व्हॅल्यू आहे, किंमत म्हणू आपण त्याला, किंवा मूल्य. आपल्या स्वतःमध्ये व्हॅल्यू कधी येणार आहे ना, असा जर प्रश्न स्वतःला तुम्ही विचारला तर इथे उत्तर दिलेलं आहे ना, व्हॅल्यू ऑफ ए युनिट. आपण सगळ्यांना आपण एक युनिट आहेत असं समजूया ना. कुठलं युनिट आहे? ह्युमन ऑर्डरचं एक युनिट आहे असं समजूया. मग आपल्या प्रत्येकामध्ये बघा ना, प्रत्येकाची काही ना काही व्हॅल्यू आहे. तुम्ही वर्गामध्ये बसलाय, तुमची काहीतरी व्हॅल्यू आहे. मी इथं बसलोय, माझी काहीतरी व्हॅल्यू आहे. कोणाची व्हॅल्यू जास्त आहे तर कोणाची व्हॅल्यू कमी आहे, बरोबर? घरामध्ये राहत असताना पण काही फॅमिली मेंबरची व्हॅल्यू जास्त असते, काही फॅमिली मेंबरची व्हॅल्यू कमी असते. मग हे असं का होत आहे? तर त्याचं उत्तर आहे इकडे. उत्तर काय बघा, ज्याचा जास्त सहभाग असतोय, ज्याचा जास्त सहभाग असतो त्या व्यक्तीची किंमत जास्त असते. घरामध्ये, समाजामध्ये, निसर्गामध्ये, नेचरमध्ये ज्याचं पार्टिसिपेशन जास्त असतं, ज्याचा सहभाग जास्त असतो त्याला जास्त किंमत असते. असते का बघा? नसेल तर उलट विचारा मला, आहे ना. नसते सर, सांगा, आपण चर्चा करतोय, डायलॉग आहे. अनफॉर्च्युनेटली झालं काय, हा विषय एवढा सुंदर होता, एकटंच शिकत बसलो इकडे आहे. तुमच्याकडून काही प्रश्नच आले नाहीत. ऑनलाईन एज्युकेशन सिस्टमचा ड्रॉबॅक तो. यस. आणि आपण कॅमेरामध्ये रेकॉर्डिंग करत असताना काही बंधनं येतात, मोकळेपणाने बोलू नाही शकत मी आहे. तेच जर इकडे रेकॉर्डिंग होत नसतं तर आपण मोकळी चर्चा केली असती आहे ना. बघा, अजून विषय खोलामध्ये जाऊन समजला असता की अपेक्षा आहे का आशा आहे माहित नाही आता. ठीक आहे. यस. थोडक्यात आपल्या सहभागानेच आपली व्हॅल्यू वाढणार आहे. जर आपण सहभागीच होत नसेल आयुष्यामध्ये, आपली किंमत ही शून्यच राहणार आहे शेवटपर्यंत. ग्राउंड वरती काही कोण खेळ खेळत असेल, आपण जर जाऊन तिकडे सहभागीच होत नसेल त्या खेळामध्ये तर आपली किंमत नाही वाढणार. एक्झाम मध्ये जर आपण परीक्षाच दिली नाही तर आपली किंमत वाढेल का? विचार करा. शेतकऱ्यांनी शेतामध्ये काही पिकवलंच नाही तर त्या शेतकऱ्याला किंमत येईल का? विचार करा. समजतं का बघा? यस. यस. मग इथे फास्ट जाऊया आपण. येस सर. हा, फास्ट जाऊया आपण पुढे. पेन घेतो, 1 मिनिट. व्हॅल्यू ऑफ युअरच्या तिथं मी आवर असं वाचतोय ना. आवर ऍक्टिव्हिटीज, डिझायर, थॉट अँड एक्सपेक्टेशन्स. डिझायर, थॉट अँड एक्सपेक्टेशन्स, दीज आर दी ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल्फ. बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे तो इच्छा करतोय. शरीर इच्छा करतं का? विचार करा. विचार कोणाला येतात? शरीराला येतात का? नाही, बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फला येतात.
एक्सपेक्टेशन्स म्हणजे अपेक्षा. अपेक्षा पण शरीर करत नसतं आणि शरीराच्या आतमध्ये बसलेला सेल्फ हा अपेक्षा करत असतोय. बरोबर. मग व्हॅल्यू ऑफ आपल्या ज्या काही ऍक्टिव्हिटी आयुष्यामध्ये येऊन आपण काही ऍक्टिव्हिटी करतोय त्या ऍक्टिव्हिटीला जर किंमत यायची असेल तर आपल्या ऍक्टिव्हिटी ह्या डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन ह्या कशा असल्या पाहिजेत? अकॉर्डिंग टू नॅचरल ऍक्सेप्टन्स असल्या पाहिजेत. निसर्गाच्या प्रती निसर्गाला जे स्वीकृत आहे, निसर्गाला जे ऍक्सेप्टेबल आहे तशाच पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी आपल्या असल्या पाहिजेत. जर असतील तर आपल्या ऍक्टिव्हिटींना किंमत येणार आहे. आपल्या ऍक्टिव्हिटींना किंमत येणार आहे. आणि ऑटोमॅटिक आपला सेल्फ, बॉडीच्या आतमध्ये असलेला सेल्फ पण काय होणार आहे? सुव्यवस्थित होणार आहे. समजलं का? बघा बरं का, काय अडचण असेल तर विचारू शकताय. व्हॅल्यू ऑफ आवर बॉडी, युअरच्या तिथं मी आवर असं वाचतोय. आपल्या शरीराची व्हॅल्यू, आपल्या शरीराला मूल्य कधी येणार आहे? जर आपलं शरीर हे योग्य पद्धतीनं युटिलाइज होत असेल. आपलं शरीर जर योग्य पद्धतीनं युटिलाइज होत असेल तरच आपल्या शरीराला व्हॅल्यू येणार आहे. म्हणजेच परत तिकडे 3 रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या सेल्फच्या आहेत शरीराच्या प्रती. नंबर 1 नर्चरिंग आवर बॉडी, प्रोटेक्टिंग आवर बॉडी अँड राईट युटिलायझिंग आवर बॉडी. समजतं का? बघा, तरच आपल्या शरीराला व्हॅल्यू येणार आहे. फॅमिलीला व्हॅल्यू कधी येणार? जर आपल्या कुटुंबाने समाजामध्ये जर सहभाग घेतला तरच आपल्या कुटुंबाला व्हॅल्यू येणार आहे. सोसायटीला कधी किंमत येणार? सोसायटीला आपली मौल्यवान कधी होणार आहे? जर सोसायटीने निसर्गामध्ये पार्टिसिपेशन केलं तरच. निसर्ग कधी व्हॅल्युएबल होणार आहे? समजतं का ना? निसर्ग कधी व्हॅल्युएबल होणार? ज्यावेळेस आपलं स्वतःचं पार्टिसिपेशन हे निसर्गाला सुव्यवस्थित करण्यासाठी असणार. सगळा संबंध हा आपल्या सेल्फ संबंधात आहे. लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांचे जर सेल्फ सुधारले, इम्प्रूव्ह झाले तर डिव्हिजन एफचं अस्तित्व येणार या कॉलेजमध्ये. बाकी कोणाला ओळखलं नाही जाणार आहे ना, फक्त डिव्हिजन एफला ओळखलं जाणार. असं कधी? जर तुमच्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ ला जर तो अवेअरनेस आला, ज्याला आपण सेल्फ अवेअरनेस म्हणतोय, पुढच्या स्लाइड मध्ये ते क्लिअर होईल. आपल्या अस्तित्वाला व्हॅल्यू कधी येणार आहे? समजून घ्या ना. युअर व्हॅल्यू इन एक्झिस्टन्स, युअर पार्टिसिपेशन इन दी को एक्झिस्टन्स. सहअस्तित्वामध्ये जर आपण जगत असू तरच आपल्या अस्तित्वाला किंमत येणार आहे. हॉस्टेलमध्ये राहत असताना, हॉस्टेलचं एक्झाम्पल देतो थोडंसं आहे. मुलं मुली हॉस्टेलमध्ये राहत असतात, कॉलेजचं हॉस्टेल असतं, ठीक आहे, वसतिगृह म्हणतो आपण, ठीक आहे. हा माझा बेड, ही काय बघा ना, ही माझी काय म्हणतात कबड. हा माझा बेड. माझ्या बेडवर कसं काय झोपला तू, कशी काय झोपली तू, असं आपण भांडतोय. भांडतो? भांडत नसेल तर तुम्ही हार्मनीमध्ये आहेत, ठीक आहे, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. पण मी पाहतोय फर्स्ट इयर आहे, थोडंसं नवीन आहे, तुम्ही एकमेकांना सांभाळून घेणार आहे. नंतर नंतर काय होतं, एकमेकांचे स्वभाव कळायला लागतात, एकमेकांना नेचर कळायला लागतात, वागणं कळायला लागतं आणि मग भांडणं करायला लागतो आपण. हे नंतर होईल, झाल्यानंतर येऊन भेटा, ठीक आहे. भांडणं झाल्यानंतर येऊन भेटा. पहिलं वर्ष भांडत नाही आपण, सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयरची पहिली सेमिस्टर लय भांडतो आपण, लय भांडतो. ते तुम्हाला एक आता हे UHV मुळे जर भांडणं नाही झाली तर ह्या UHV सफल झाला म्हणू आपण. जर भांडणं झालीच नाही सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर पर्यंत, तर ह्या UHVचा सिलेबस मध्ये आलेल्याच सफल झाला असं म्हणू आपण, ठीक आहे. मग होतं कसं, शेवटच्या सेमिस्टरला सगळ्यांना जाणीव होते की आता आपण एकमेकांना सोडून जाणार आहेत आणि मग रडत बसतात. शेवटची सेमिस्टर रडण्यामध्ये जाते. का? तर एकमेकांना आपण सोडून चाललो. मग तसल्या रडण्याला किंमत शून्य आहे, लक्षात घ्या. तसलं जे रडणं आहे शेवटच्या दिवशी सँड ऑफ म्हणतो आपण, ते रडणं सगळं चुकीचं आहे. जोपर्यंत होता तोपर्यंत किंमत नाही. शेअरिंग नाही केलं आपण, एकमेकांना शेअरिंग नाही केलं आपण. गावाकडून आल्यानंतर घरच्यांनी काहीतरी दिलेलं असतं, चिवडा असेल, काही बघा ना, फराळ असेल, एकटंच खातो आपण लपून. असं व्हायला नाही पाहिजे ना. कमीत कमी आपल्या रूम मध्ये आपण शेअरिंग केलं पाहिजे ना. बघा, बरोबर का? विचार करा ना, विचार करा. जाऊया पुढे. ऑनलाईन, हॅलो. Yes.
Yes, sir. आता हे बरं का ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे, ह्या लेवल्स आहेत. ऍक्च्युली फक्त लेवल्स काय आहेत समजून घेऊया. ह्या सगळ्या लेवल्स वरती काम करायचं आहे ना. सेल्फ म्हणजे कॉन्शियसनेस, चैतन्य आहे. सोल, स्पिरिट, थोडक्यात आपला आत्मा, ह्याच्यावर काम करायचं आहे. नंतर ह्युमन बिईंग आहे. ह्युमन बिईंग म्हणजे सेल्फ आणि शरीर ह्यांचं एकत्रितपणे आल्यानंतर त्याला आपण ह्युमन बिईंग असं म्हणतोय, बरोबर. त्याच्यानंतर फॅमिली लेवल, कुटुंब लेवलवरती पण काम करायचं आपल्याला. त्याच्यानंतर समाज, सोसायटी लिहिणं बरं का, सोसायटी आहे ना, समाज लेवल. त्याच्यानंतर निसर्ग, नेचर, जिथे 4 ऑर्डर येतात. ह्युमन ऑर्डर चुकलं, फिजिकल ऑर्डर, बायो ऑर्डर, ॲनिमल ऑर्डर अँड ह्युमन ऑर्डर. ह्या 4 ऑर्डरवर जर आपला सेल्फनी काम केलं तर नेचर मध्ये पण हार्मनी येईल. आणि शेवट शक्य झालं तर पृथ्वीच्या बाहेर इलॉन मस्क सारखे काही लोक आहेत जे मंगळावरती माणसांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आहेत. मंगळावरती जायचंय का नाही माहित नाही, त्या पृथ्वीलाच आपण वाचवलं पाहिजे. आधी स्वतःच्या घराला वाचवलं पाहिजे. स्वतःचं घर वाचल्यानंतर दुसऱ्याच्या घरात जायची गरज नाही आहे. समजतं का बघा. आपण ह्या पृथ्वीचं जर संरक्षण केलं, प्रोटेक्शन केलं, पालन पोषण केलं तर पृथ्वी अबाधित राहील. पण त्यांचा विचार काय आहे, पृथ्वी नष्ट होणार आहे, पृथ्वी संपून जाणार आहे, मग कुठेतरी आपलं अस्तित्व राहावं ह्युमन बिईंगचं, म्हणून मंगळावरती चाललंय तिकडे. मग ते जाणं योग्य आहे का अयोग्य ह्याचा तुम्ही विचार करा. समजलं का. यस. शेवटचा स्लाइड बर का, शेवटची स्लाइड, सेकंड लास्ट. 6 मिनिटात मला वाटतं संपेल हे, काळजी करू नका, मी जास्त काही टाइम घेत नाही आणि तुमचा. प्रोग्राम ऑफ ऍक्शन. प्रोग्राम म्हणजे उपक्रम, ऍक्शन म्हणजे काय, कृती केली पाहिजे आपण. नुसतंच बोलून उपयोग आहे का हो. त्या कृती करण्यासाठी आपला कीनो स्टुडंट हा ग्रुप आहे. ऍक्शन करण्यासाठी, आपण कृतीत उतरवून आणण्यासाठी आपला तो ग्रुप आहे. कुठला, कीनो स्टुडंट. जिकडे 1100 प्लस मेंबर्स आहेत. त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी आहेत, काही प्रोफेशनल्स आहेत, बाहेरच्या कंपन्यांमध्ये काम करणारे, काही पोलीस ऑफिसर्स आहेत, काही वकील पण आणण्याचा प्रयत्न चालू आहे. मोडका तोडका आले तर आले, तुमच्या कोण ओळखीचे असतील तर त्यांना घेऊन या, जेणेकरून हा अवेअरनेस सगळ्यांना आला तर ऑब्व्हियसली पैशानी कामं जी होतात ती कमी प्रमाण होईल. आज एखादा कागद जरी काढायला गेलो आपण, पैसे घेतले जातात. 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये. आणि जर आपल्याला माहित नसेल तर 10,000 रुपये पण घेतले जातात. 10,000 रुपये द्या आणि दाखला घेऊन जा. जेवढी जास्त अर्जन्सी तेवढी जास्त किंमत केली जाते त्यात कागदाची. त्या कागदाची किंमत जास्त केली जाते. उद्याच पाहिजे म्हणलं की काढा 1 लाख रुपये. 6 महिन्यांनी पाहिजे म्हणल्यावर 100 रुपयात होतंय काम. येतंय का लक्षात. समजून घ्या. पैशाने ज्या कामं होणार आहेत ती कामं आपल्याला पैशाच्या ऐवजी ह्या व्हॅल्यूजचा पण वापर करून ती कामं कंप्लीट झाली पाहिजेत. लक्षात घ्या ना. प्रत्येक ठिकाणी पैसा लागला नाही पाहिजे. त्याच्यासाठी मग आपण एक उपक्रम करतोय सध्या. ते कीनोट स्टुडंट हे टेलिग्राम वरती एक ऍक्टिव्हिटी आहे जी 2 वर्ष झालं चालू आहे. त्यात तुम्ही पण सामील व्हावं ही अपेक्षा पण आहे आणि आशा पण आहे. होप पण आहे आणि एक्सपेक्टेशन्स पण आहेत. आणि पुढच्या लेवलला महत्वाकांक्षा आहे. महत्वाकांक्षा ह्या माणसाला असतात. एक्सपेक्टेशनचं पुढचं तीव्र आहे ना, तीव्र काय म्हणणार, तीव्र रूप म्हणजे ऍस्पायरेशन्स आहेत. त्या महत्वाकांक्षांसाठी, ठीक आहे, त्या महत्वाकांक्षांसाठी माणूस काही पण करतो, त्याला म्हणायचं महत्वाकांक्षा. समजलं का. तर इकडे सेल्फ एक्सप्लोरेशन झालं पाहिजे, आत्मशोध केला पाहिजे, सेल्फ अवेअरनेस, आपल्याला स्वतः बॉडीच्या आतमध्ये असलेल्या सेल्फला जाणीव असली पाहिजे. सेल्फ इव्हॅल्युएशन म्हणजे बॉडीच्या आतमध्ये असलेल्या सेल्फचं मूल्यांकन सेल्फला करता यायला पाहिजे. आपण शेवटच्या डायग्राम कडे चाललोय. आपण ह्युमन गोल पाहिलं होतं, आठवतं का बघा. मानवी ध्येय म्हणजे आपल्या त्या ग्रुपमध्ये जे काही 1100 प्लस मेंबर्स आहेत, त्या 1100 प्लसच्या 1100 प्लस ह्युमन बिईंग झाले पाहिजेत. हे आपलं गोल आहे. गोल जसे लोक येतील ते सगळे ह्युमन बिईंग होतील असा आपला ग्रुप आहे तो. समजून घ्या.
ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज आणि स्किल्स दोन्ही डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय. व्हॅल्यू प्लस स्किल्स. व्हॅल्यूज म्हणजे मूल्य, स्किल्स म्हणजे कौशल्य. हे दोघं एकत्रित आणून भविष्यामध्ये आपल्याला फिजिकल फॅसिलिटीज मिळवता येतील का? म्हणजे काय, व्हॅल्यूज प्लस स्किल्स इज इक्वल टू फिजिकल फॅसिलिटी. आणि हे होण्यासाठी राईट अंडरस्टँडिंग इज रिक्वायर्ड. आहे योग्य समज आपल्या सर्वांमध्ये असली पाहिजे. 100% पैशाचा पाऊस पडेल ती आशा किंवा अपेक्षा आहे, माहित नाही होईल का नाही, पण आपण चाललोय त्या अपेक्षेने आशेने आहे. मग इकडे दिलेलं आहे ना, त्याला किती किती वेळ लागेल हे व्हायला? किती वेळ लागेल? पुढच्या 10 वर्षामध्ये होईल किंवा 100 वर्षामध्ये होईल, आपण जिवंत नसताना पण होईल, माहित नाही. 20 ते 25 वर्ष ह्या ऍक्टिव्हिटीला लागेल. आता हे काय थोडस बघा, पीपल विथ राईट अंडरस्टँडिंग. आज आजूबाजूला जी लोक पाहतोय आपण, ह्या सगळ्यांमध्ये योग्य समज यायला पाहिजे. आज हा विषय फक्त मी एकट्याने शिकवायला नाही पाहिजे. युनिव्हर्सिटीनी AICTने सांगितलं काय आहे, तुम्हाला जेवढे फॅकल्टीज आहेत, गणिताच्या शिक्षकांनी सुद्धा हा विषय शिकवायचा आहे, फिजिक्सच्या शिक्षकांनी सुद्धा हा विषय शिकवायचा आहे, अजून कुठलं बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकवणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा हा विषय शिकवायचा आहे. गृहीत काय आहे, तुमचे जे प्रॉक्टर टीचर आहेत 1:20, एका शिक्षकामागं 20 विद्यार्थी दिलेले आहेत, तर तो प्रॉक्टर टीचरनी पण हा विषयाचा अवेअरनेस आणून विद्यार्थ्यांना तयार करायचंय. असं कोणी सांगितलंय? AICTE संस्थेने सांगितलंय. AICTEच्या अप्रुव्हलमुळे कॉलेजचं अस्तित्व आहे, लक्षात घ्या. AICTEनी मान्यता दिल्यानंतरच कॉलेजला काय होतं, मान्यता भेटते, आणि मग इंजिनिअरिंग कॉलेज चालू होतं. AICTE काय आहे ते बघा तुम्ही नंतर. यस, समजतंय का? काय अडचण, डाऊट? थांबूयात. यस, एक्झॅक्ट टाइम झाला ह्या घड्याळात, बरं का, माझ्याकडे घड्याळ नाहीये. झालं का? 4 वाजले, 16 वाजले म्हणजे 4 वाजले. आणि जर काय अडचण कुणाला असेल तर आपण ग्रुपमध्ये आहोतच, कधी पण चर्चा कुठल्या पण विषयाची आपण करू. त्या विषयामध्ये सारच कव्हर झालेलं आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच, बाय. आपला सिलेबस संपलेला आहे बरं का. सगळ्यांच्या माहितीसाठी इथून पुढे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूजचा विषयाचं लेक्चर आपल्या डिव्हिजन मध्ये होणार नाहीये. 109 MCQ शेअर केलेले आहेत, ते 109 MCQ तुम्ही बघावे. त्याच्यामध्ये काय अडचण असेल तर @SD भोसले ह्याला मेसेज टाकावा. धन्यवाद, थँक्यू. जाऊ शकता जावा.